राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु मारुती बाबा महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. जयांचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तशी ठावो, जयाचेने संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. आज माऊलींचा समाधी 726वा सोहळा पार पडत असतानाच आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान गुरुवर्य ब्रह्मलीन मारुती बाबा महाराज थोरात यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ ही सेवा हरिभक्तपरायण गुरुवर्य विनायक महाराज निघोट यांनी सूचित केली आणि फक्त या ठिकाणी मी बसण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुरुदेव माऊली सद्गुरूं त्यांच्या कृपेने जे काही माझ्या द्वारा तुमच्यासमोर जे काही बाहेर मुखातून पडणार आहे ते तुम्ही आनंदाने त्याचा स्वीकार करा. कारण प्रवचन कीर्तन करणं हे सोपं नाही, पण
संतांची कृपा असल्यानंतर ते अशक्यही नाही. आणि असं असताना या सेवा करण्याचं सौभाग्य पहिल्याच दिवशी दुसऱ्या सत्रातील ही सेवा माझ्याकडं आलेली आहे. आणि या सेवेसाठी माऊली महावैष्णव ज्ञानियांचे राजे ज्ञानोबाराय यांच्या जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य करणारा असा महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील 6व्या अध्यायातील 102 क्रमांकाची ओवी आजच्या या प्रवचनासाठी निवडलेली आहे. या ओवीमध्ये जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्तीशी ठाव, जयाचेनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासही. मग या ठिकाणी माऊलीने जयाचे असा तीर्थरावोच्या अगोदर शब्द रचित केलेला आहे. मग जयाचेने म्हटल्यानंतर त्या ठिकाणी माऊलींना आपल्या गुरुवर्यांची स्तुती या ठिकाणी माऊलींनी केलेली आहे. आणि जयाचे म्हटलं की तिथं गुरु किंवा संत हे माऊलींनी या ठिकाणी अभिप्रेत आहे. त्यामुळं तीर्थ हे आपल्याला जीवाला किंवा मनुष्य देहामध्ये आलेल्या किंवा सर्व जीवांचं ठिकाणी पुण्यप्राप्त तीर्थ जरी करत असेल तरी माऊलींना या ठिकाणी असं म्हणायचं असावं की संत जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या ठिकाणी आपल्या स्वरूपाची प्राप्ती सहज होऊ शकते. नव्हे तर या तीर्थाला देखील पुनीत करण्याचं सामर्थ्य संतांच्या जवळ आहे. त्यानंतर पुढे असे माऊली म्हणते की दर्शनी प्रशस्तीशी ठावो, म्हणजे प्रशस्ती नाम समाधान. मग संतांच्या दर्शनामध्ये समाधान आहे बाबा. आपण संतांच्या दर्शनात ज्या वेळेला घेत असतो त्यावेळेला आपल्याला आपल्या ठिकाणाचे सर्व विकार नाहीसे होतात. आपलं अंतःकरण तात्काळ त्यांच्या दर्शनामध्ये पवित्र होतं, शुद्ध होतं. एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे बाबा. आणि पुढे जयाचेने संगे ब्रह्मभावो. मग जयाचेने संगे ब्रह्मभावो म्हणजे कुणाच्या, तर संतांच्या सद्गुरूंच्या संगतीमध्ये ब्रह्मप्राप्ती किंवा ब्रह्मरूप होऊ शकतो. आणि कोण होतो, तर भ्रमित असलेला भ्रांती पुरुष हा देखील सहज ब्रह्मरूप होतो. असं माऊलींना या ओवीमध्ये सांगायचं आहे. या ओवीचा सरळ अर्थ असा आहे. माऊलींचे शब्द हे खूप कठीण आहेत आणि हे कठीण शब्द माझ्या बुद्धीला किती झेपतील किंवा ते किती समजतील हे काही सांगता येणार नाही. कारण माऊलींना काय अभिप्रेत आहे हे समजण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्याकडेच आहे. कारण संतांचा महिमा संतची जाणती. संतांचा महिमा हे संतच फक्त जाणू शकतात. म्हणून आपल्याला जे गुरुवर्य लाभलेले होते ना ते कसे होते, तर या ओवीचा जर आपण अर्थ लावलेला आहे त्याच पद्धतीने होते बाबा. बघा कसं, तर बघा गुरुवर्यांच्या
संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्यातले मल विक्षेप हे दोष जरी ते स्वतःला काढायचे असले तरी ते दोष काढण्यासाठी अंतःकरण हे जागृत व्हायचं बाबा. त्यानंतर त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ब्रह्मभाव ब्रह्मप्राप्ती ही देखील क्षणिक का होईना पण त्या साधकाला होत असावी. आणि हे अनुभवाने मी सांगत आहे, कारण मी एक संसारी जीव आहे. संसारामध्ये संसार करत असताना खूप क्लेश आहेत, खूप त्रास आहे, खूप दुःख आहे, कारण हा संसारच कटकटीचा मुळात आहे. त्यामुळं या संसारातून एक क्षण फक्त गुरुदेवांच्या संगतीमध्ये जर का घालवला तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध होऊन आपल्या स्वरूपाकडे जाण्याची इच्छा नक्कीच निर्माण व्हायची बरं का. एवढं सामर्थ्य त्या गुरुदेवांच्या दर्शनामध्ये, त्यांच्या स्पर्शनामध्ये होतं. म्हणून संग कुणाचा करायचा तर संतांचा, सद्गुरूंचा संग केल्याने आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक असो किंवा सांसारिक असो हा बदल नक्कीच होत असतो. पण हा बदल होत असताना आपल्याला आपल्या स्वरूपाची देखील प्राप्ती असे थोर महात्मे करून देत असतात. म्हणून या ठिकाणी बघा, जयाचे नाव तीर्थरावो. तीर्थरावो म्हणजे जी तीर्थ आहेत ना त्या तीर्थांचं राजा, त्या तीर्थाच्या राजाला देखील कोण पवित्र करतं तर जयाचे म्हणजे संत, संतराज. संत हे त्या तीर्थाला पवित्र करतात, कारण त्या तीर्थामध्ये पापी मनुष्याला पुनीत करण्याचं सामर्थ्य आहे. पापी मनुष्याला पुनीत करण्याचं सामर्थ्य आहे. पण ते पाप ज्या वेळेला त्या गंगेमध्ये त्या पापी मनुष्याचं त्या गंगेत गेल्यानंतर काय होतं तर ते पाप त्या गंगेमध्ये राहतं. आणि असे अनेक पापी माणसं त्या गंगेत किंवा त्या तीर्थामध्ये स्नान करून ती गंगेच्या ठिकाणी अपवित्रता येते. मग ती अपवित्र आलेली गंगा तिला पवित्र होण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नाही आहे. मग ते सामर्थ्य संतांच्यामध्ये आहे, कारण संतांच्या जवळ तीर्थाला नव्हे तर या संपूर्ण जगतामध्ये जेवढे जेवढे जीव आहेत त्यांना ब्रह्मरूप करण्याचं सामर्थ्य या संतांमध्ये आहे. म्हणून आता तीर्थ म्हटली तर तीर्थ 3.5 कोटी तीर्थ आहेत. आपण एवढे तीर्थांचा विचार करण्यापेक्षा जर एक 2-4 तीर्थ आपल्यासमोर मी आणतो. एक पहिलं तीर्थ आहे ते अनुताप तीर्थ आहे, दुसरं तीर्थ आहे ते विवेक तीर्थ आहे, आणि तिसरं तीर्थ आहे ते ज्ञानतीर्थ आहे, आणि चौथं तीर्थ आहे ते जलतीर्थ आहे, आणि 5वं तीर्थ आहे ते संत तीर्थ आहे, आणि 6वं तीर्थ आहे ते भौमतीर्थ आहे. मग ही तीर्थ आता फक्त मी ही 5च आपल्या समोर उपस्थित केलेली आहेत. पण या 5चा आपल्याला थोडासा आपण फक्त स्पर्श करून आपल्याला पुढं जायचं आहे. मग पहिलं जे तीर्थ सांगितलेलं आहे ते अनुताप तीर्थ. अनुताप तीर्थ म्हणजे अनुताप म्हणजे पश्चाताप. मग अनुताप कुणाकडे उत्पन्न होतो की अनुताप हा आपल्याला काहीतरी चुकीचं काम आपल्या हातून घडलं असेल, आणि चुकीचं काम आपल्या हातून घडल्यानंतर केव्हा केव्हा आपल्याला पश्चाताप होतो, आणि असा पश्चाताप झाल्यानंतर त्याला अनुताप असं म्हणतात. मग ह्या अनुतापातून
आपल्याला ब्रह्मभाव प्राप्त होणार आहे का? तर बघा, अनुताप तीर्थातून काय होणार? तर अनुताप तीर्थातून आपला विवेक जागृत होणार. मग विवेक जागृत होणार म्हणजे पश्चाताप झाल्यानंतर आपल्याला सार आणि आसार हे आपल्याला कळतं. मग सार काय आहे, आसार काय आहे हे कळल्यानंतर, हे कळण्यासाठी आपल्याला आपला विवेक जागृत करावा लागतो. कारण का अनात्मा वर्गनीर सांडोनी आत्मरसाचे शिर चरताती सविचार राजहंस. तो राजहंस पक्षी दूध आणि पाणी वेगळे करतो, तसं विवेक जागृत झालेला मनुष्य काय करतो? तर फळकट हा संसार येते सार भगवंत. मग अनुताप आपल्याला तीर्थ काय करतं? आपल्यातला विवेक जागृत करतो. मग विवेक तीर्थ काय करतं? तर विवेक तीर्थ आपल्याला आपल्या ठिकाणी आपल्याला स्वरूपाकडे घेऊन जाण्याचं तो विवेक तीर्थ आपल्याला जागृत करतो. मग काय जागृत करत असेल? तर आपल्याला मल आणि विक्षेप हे प्रत्येकाने घालवायचे असतात. ते दुसऱ्याने घालवून जात पण नाहीत आणि जाणारही नाहीत. म्हणून मल आणि विक्षेप हे दोन दोष हे प्रत्येकाने घालवायचे आहेत. आणि हे दोन दोष जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला आवरण दोषाकडे जाता येणार नाही. किंवा आवरण दोष घालवण्यासाठी आपल्याला कृपाळू, क्षोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरू मिळणार नाहीत. आणि जोपर्यंत आपल्याला असे सद्गुरू प्राप्त होणार नाहीत तोपर्यंत आपल्याला विवेक तीर्थ आपल्याला सहाय्य करणार नाही. म्हणून मल विक्षेप हे दोन दोष घालवण्यासाठी निष्काम कर्म आणि उपासना केली पाहिजे. मग निष्काम कर्म आणि उपासना केली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? तर अशा दिव्य भव्य ज्या ठिकाणी हरिनाम ज्ञानयज्ञ चालतं त्या ठिकाणी आपण आपल्या वाट्याला जे म्हणून काही सेवा येईल ती आपण केली पाहिजे. आणि ज्या आपण उपासक देवताचे आपण पूजा करत असेल त्याचं नामचिंतन हे केलं पाहिजे. म्हणजे मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त होऊन आपल्याला विवेक तीर्थ आपल्याला सहाय्य करेल. आणि विवेक तीर्थ आपलं गेल्यानंतर पहिलं आपलं अनुताप तीर्थ आपल्याला सहाय्य करतं, नंतर विवेक तीर्थ सहाय्य करतं आणि नंतर आपल्याला संत तीर्थ आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून देतात. त्यानंतर जलतीर्थ बाबा आपल्याला पुण्य प्राप्त करून देतं. आणि पुण्य प्राप्त करण्यासाठीच हे जलतीर्थ आहे. पण ते जलतीर्थामध्ये पुण्य करता करता पापही आपल्याकडून होण्याची शक्यता आहे आणि ती नाकारताही येत नाही. का? तर त्या तीर्थामध्ये आपण ज्या वेळेला स्नान करायला जातो ना त्यावेळेला त्या स्नान करण्याची रीत आहे किंवा त्या तीर्थामध्ये प्रवेश करण्याची रीत आहे. नवे त्या तीर्थामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या तीर्थाला जरी आपण त्या तीर्थाचं नामस्मरण केलं ना तरी देखील आपल्याला पुण्य प्राप्त होतं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष होय भंगा किंवा सकळ दोष जाती भंगा. म्हणजे आपल्या ठिकाणाचे दोष घालवण्याचे सामर्थ्य त्या गंगेच्या नामस्मरणामध्ये आहे, त्या तीर्थामध्ये स्नान करण्यामध्ये आहे. मग त्या तीर्थामध्ये ज्या वेळेला आपण इंद्रायणी मातेमध्ये असो किंवा चंद्रभागे मातामध्ये असो आपण प्रवेश करताना कसा केला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. तर आपण त्या तीर्थामध्ये प्रवेश करताना त्या तीर्थाला हळुवारपणे त्या तीर्थामध्ये प्रवेश केला पाहिजे. आणि हळुवारपणाने प्रवेश केल्यानंतर त्या तीर्थामध्ये आपल्या कमरे इतक्या त्या तीर्थात गेल्यानंतर 3 डुबक्या घेणं गरजेचं आहे. कारण 3 डुबक्या घेतल्यानंतरच आपल्याला ते तीर्थ आपल्याला पुनीत करत असतं.
आणि त्या तीर्थामध्ये आपण जर का हातपाय हलवून तीर्थस्नान केलं तर ते पाप घडतं बाबा. हो, मग तिथं आपल्याला पुण्याच्या ऐवजी पाप आहे. बरं, तीर्थाच्या ठिकाणी आता आम्ही पंढरपूर वारीमध्ये डोळ्याने प्रत्यक्षात पाहिलं बरं का, की तीर्थामध्ये स्नान करताना कोण शॅम्पू लावतोय, कोण साबण लावतोय, कोण मिश्री लावतोय. पण हे चुकीचं आहे. कारण आपली तीर्थाला आपण पवित्र राखण्याचं आपल्याकडं आहे. त्यांना पवित्र ठेवण्याचं काम हे आपल्याकडं आहे. आणि आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपण आपल्या घरामध्ये आपण करू शकतो. पण तीर्थामध्ये असं आपण चुकीचं वागू नये आणि त्यातून आपल्याला पुण्य प्राप्त होण्याच्या ऐवजी पापच प्राप्त होणार आहे. आणि कळत न कळत पुण्य बाजूलाच राहतं आणि पाप आपल्याकडून घडलं जातं. मग 3 डुबक्या त्या कशा मारायच्या? काही त्या तीर्थामध्ये गेल्यानंतर फक्त अंगावरती शिंतोडे पाण्याचे घेतात, झालं तीर्थस्थान, तेही कामाचं नाही. मग त्या 3 डुबक्या आपण कशा मारल्या पाहिजेत? तर त्या 3 डुबक्या मारत असताना पहिली डुबकी आपण मारल्यानंतर आपल्या ठिकाणाचं पाप त्या ठिकाणी निवृत्त होतं. आणि दुसरी डुबकी मारल्यानंतर त्या ठिकाणी ते तीर्थ आपल्याला पुण्य देतं. आणि तिसरी डुबकी मारल्यानंतर ते तीर्थ आपल्याला ब्रह्म भाव प्राप्त करून देतं. म्हणजे हे जलतीर्थ आपल्याला ब्रह्मभाव प्राप्त करून देण्यास समर्थ आहे. आता त्यानंतर भौमतीर्थ म्हणजे देवाचा ज्या तीर्थाशी संबंध आलेला आहे त्या तीर्थाला भौमतीर्थ असं म्हटलेलं आहे. मग ते कुठं आहे? काशीला आहे. हो, बघा, काशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गंगाही आहे आणि काशी विश्वनाथ ही आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते भौमतीर्थ आपल्याला काय करतं? तर आपल्याला पुनीत करतं. त्यानंतर आपल्याला ही सर्व तीर्थ आपल्याला ब्रह्मभाव प्राप्त करून देत असलीत तरी देखील या सर्वांना अधिष्ठान काय असेल? सर्वांना अधिष्ठान काय असेल? तर संत आहेत किंवा सद्गुरू आहेत. बघा, म्हणून सद्गुरु चरण सकळ तीर्थाचे अधिष्ठान, ऐसे गुरु गीतेचे वचन प्रमाण नोहे. हे गुरु गीतेचे वचन आहे आणि सद्गुरू किंवा संत हे तीर्थाचे अधिष्ठान आहेत आणि ते संतांना देखील संत सद्गुरू हे तीर्थाला पवित्र करतात आणि त्या तीर्थांना पवित्र करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते सामर्थ्य संतांमध्ये आहे, सद्गुरूंमध्ये आहे. त्यानंतर पुढे असं जर आपण विचार केला तर काशी आपल्याला उद्धार करून देण्यास किंवा मुक्त करण्यास काशी उदार आहे, काशी समर्थ आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला देह ठेवला म्हणजे आपल्याला तिथं मुक्ती मिळत नाही, तर त्या ठिकाणी आपली अंत्यविधी देखील त्या व्हावं लागतं. त्याच वेळेला तिथं तो मोक्ष प्राप्त होतो. कारण मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचे हे शरीर तिये गावी. मग हे शरीरसुद्धा तिथं आपल्याला द्यावं लागतं. मग तसं काशीला काही मुक्ती मिळवण्यासाठी किंवा ब्रह्मप्राप्ती मिळवण्यासाठी जात असतात आणि जात असतीलही, पण त्यांना तिथं कधीही मरण
येत नाही. कारण का मरण येत नाही? कारण त्यांचं सर्व आपल्या बायकां मुलांमध्ये संपूर्ण जीव अडकलेला असतो. फक्त शरीराने ते तिथं जात असतात. म्हणून शरीराने ब्रह्मप्राप्ती होत नसते. त्यासाठी विवेक, वैराग्य, समाधी षटकं हे सर्व असतं. त्यानंतर श्रवण पाहिजे, मनन पाहिजे, निधिध्यासन पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्या स्वरूपाला प्राप्त करण्यासाठी पाहिजे. आणि हे आपल्याला बघा की आपण ही पुनीत करतं. ज्याला दुसऱ्याचं पाप घालवण्याचं सामर्थ्य आहे, पण स्वतःकडे मात्र ते पुनीत होण्याचं सामर्थ्य नाही. ते सामर्थ्य संतांकडे आहे. हो. आता पुढे की दर्शनी प्रशस्तीशी ठाऊ. मग दर्शनी प्रशस्तीशी ठाऊ, प्रशस्ती म्हणजे समाधान. मग मला सांगा की आपल्याला असे कितीतरी आपण ज्या ठिकाणी आपण पैसा कमवतो, आपल्याला पैसा कमवत असताना चांगला पगार मिळतो किंवा व्यवसाय करत असताना चांगलं धन मिळतं, पण आपल्याला त्या ठिकाणी समाधान मिळतं का? तर समाधान मिळत नाही. आणि समाधान हे फक्त सद्गुरू दर्शनामध्येच आहेत. तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात की समाधान हे संतांच्या संगतीमध्येच आहेत. नवे नवे तुम्हाला सुख मात्र मिळू शकेल, पण समाधान मिळण्यासाठी ही संतांची कृपा असणं गरजेचं आहे. कारण सुख आणि समाधान यामध्ये थोडं अंतर आहे. सुखामध्ये आपल्याला सर्व ऐश्वर्य आपण सुखात भोगू शकतो, परंतु समाधान हे सद्गुरू कृपेनेच आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि हे संसारामध्ये सुख किती आहे? तर सुख पाहता जव पाडे आणि दुःख पर्वता एवढे. दुःख पर्वता एवढं आहे आणि सुख यत्किंचित सुईच्या टोका एवढं आहे. म्हणून संतांच्या दर्शनामध्ये बाबा आपल्याला समाधान आहे, सुख आहे. मग कोणतं सुख आहे? तर बघा, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी याला. संतांच्या दर्शनामध्ये आपल्याला सुख मिळतंच, पण त्याबरोबर समाधानही मिळतं. कोणतं समाधान मिळतं? तर संदेहाची सुटली गाठी, झाली पोटी शीतळ. आपल्या ठिकाणी अज्ञानाची गाठ आहे आणि त्यामुळं आपल्याला समाधान मिळत नाही. मग ती गाठ कोण घालवतं? तर सद्गुरू दर्शनाने, संत दर्शनाने सहज ती जाते. बरं का? आता मी सुतार आहे, बरं का? फक्त आता दृष्टांत देतोय. मी सुतार आहे, मी काम करत नाही, पण आमचे पूर्वज काम करत होते. आणि कितीही गाठीचं लाकूड असलं तरी ती गाठ काढण्याचं त्या सुतारात कौशल्य आहे. अगदी म्हणजे तिथं मी तुलना करत नाही, पण सद्गुरूंचं कार्य त्याहीपेक्षा महान आहे. कितीही गाठीचा मनुष्य असला तरी त्याला सरळ करण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूंमध्ये आहे. आणि कितीही गाठीचा मनुष्य सद्गुरूंच्याकडे गेला तरी त्याला सरळ करण्याचं सामर्थ्य हे सद्गुरूंमध्ये आहे. म्हणून त्यांच्या दर्शनामध्ये काय आहे? तर आपल्याला समाधान मिळणार आहे. हो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? तर संतांच्या ठिकाणी गेलं पाहिजे, संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि संतांचं दर्शन घेत असताना ते कसं घेतलं पाहिजे? तर श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता आम्हीही पाहिलेलं आहे आणि तुम्हीही पाहिलेलं असालच. गुरुदेव ज्या वेळेला तीर्थरूपांचं दर्शन घेत असायचे त्यावेळेला साष्टांग दंडवत अशा पद्धतीने दर्शन घेत होते. आणि असं दर्शन घेतल्यानंतर ती पूर्णत्वपणे सद्गुरूंशी केलेली शरणांगती आहे.
आणि त्याच पद्धतीने आताही आपण जर गुरुदेवांच्या सान्निध्यामध्ये विनायक महाराज हे आल्यानंतर विनायक महाराजांनी देखील त्याच पद्धतीने त्यांचा गुरुदेवांना साष्टांग आणि ते आजही त्याच विचाराने साष्टांग घालत असतात आणि अशी निष्ठा आणि असा साष्टांग हे विनायकजी महाराज आजही आपल्याला आदर्श हे सद्गुरूंचं आपल्याला दाखवून देत आहेत. म्हणजे आज विनायक महाराजांच्याकडून आणि त्यांना जे काही सहाय्य करणारे आपली ही मंडळी त्यांच्यासोबत आहेत, हे सर्वांचंच खूप मोठं कौतुक करण्यासारखं आहे. कारण असं बघा की एवढं मोठं दिव्य भव्य असं मंडप या आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य गुरुदेवांच्या नंतर करायचं म्हणजे सोपं नाही. कारण यामध्ये सुद्धा खूप अडचणी आहेत, पण या अडचणीला मात करायला सद्गुरूच समर्थ आहेत. कारण सद्गुरू त्यांची कृपा ही खरी ताकद आहे आणि त्यांच्या ताकदीनेच हा दिव्य भव्य असा सोहळा आपण आपल्या डोळ्याने गेली 3 वर्ष पाहत आहोत आणि हे 4थं वर्ष चालू आहे. आणि अशा रीतीने आपण या ज्ञानगंगेमध्ये किंवा नामयज्ञामध्ये आपण सर्वांनी झोकून दिलं पाहिजे. आणि या झोकून दिल्याने काय होणार तर सद्गुरूंची, गुरुदेवांची, आपल्यावरती माऊलींची, आदी करून सर्व संत मंडळींची कृपा होणार आहे आणि आपल्याला आपल्या त्या ब्रह्मस्वरूपाकडे, आपल्याला ब्रह्मप्राप्तीकडे घेऊन जाणारे आहेत. कारण आपण संसारी जीव असल्यामुळं आपल्या ठिकाणी अज्ञान आहे आणि हे अज्ञान आपल्याला काय करतं की आपल्या स्वरूपाकडे जाऊन देत नाही. का देत नाही? कारण आपण मुळातच ब्रह्म आहोत, ब्रह्म होतो, पण जीवदशाला आल्यामुळं काय झालं तर ज्ञाताचा अज्ञाता झाला आणि अज्ञाचा प्रमाता झाला आणि प्रमाताचा कर्ता झाला आणि कर्त्याचा भोक्ता झाला. आणि हे कशामुळं होतं की हे मी 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 मी, कारण मीच आपल्याला घातक आहे. म्हणजे अहम अध्यास आणि मम अध्यास म्हणजे कार्याध्यास आणि कारणाध्यास. कारणाध्यास म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि कार्याध्यास म्हणजे अहम आणि मम. हे आपल्याला घातक आहेत, नवे नवे आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये टाकणारे आहेत. पुनरप जननम पुनरप मरणम म्हणजे पुन्हा जन्माला या, पुन्हा मरा, उपजते नाशे, नाशिले ते पुनरिपदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे असं आपलं हे चालू आहे. म्हणजे कुणाचं चालू आहे तर अज्ञानी जीवाचं चालू आहे. मग अज्ञानी जीवाने जागृत हे झालं पाहिजे आणि जागृत होऊन आपण काय केलं पाहिजे तर आपण संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. दर्शनी प्रशस्तीशी ठावो. म्हणजे आजही आपल्याला संत ओळखता आले पाहिजेत. कारण कलियुगामध्ये अनेक संत आहेत, पण पोट भरणाऱ्या संतांच्या मागं आपण लागलो तर आपला घातच आहे. मग संत ओळखण्याची किंवा संतां समजण्याची जी दृष्टी आहे ना, ती प्राप्त होण्यासाठी आपण कृपाळू, क्षत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरू हे शोधण्यापेक्षा काय केलं पाहिजे तर मल आणि विक्षेप हे 2 दोष आपण जर का पूर्वजन्मी आपले गेले असतील तर चांगलेच आहेत, पण गेले नसतील तर आता आपण सावध झालो पाहिजे. कारण सावध कुठं व्हायचं तर आपल्याला परमार्थासाठी सावध व्हायचं, संसारासाठी सावध होऊन उपयोग नाही. कारण संसार हा प्रारब्धाने होत आहे आणि आपल्याला जर आपल्या स्वरूपाची प्राप्ती करायची आहे
ती प्राप्ती आपल्याला मिळवायची आहे. नव्हे नव्हे तिथं आपल्याला अट्टहासाने ती प्राप्त करून घ्यायची आहे. कारण माया आपल्याला स्वरूपाकडे जाऊ देत नाही, कारण तिचं गिऱ्हाईक ती सोडणार नाही. त्यामुळं आपल्याला त्या मायेचं आपल्याला ती माया जर घालवायची असेल तर मल आणि विक्षेप हे 2 दोष आपण घालवले पाहिजेत, म्हणजे निवृत्त केले पाहिजेत. म्हणजे ब्रह्मनिष्ठ, कृपाळू आणि क्षत्रिय असे सद्गुरू आपल्याला शोध देतील, एवढं आपल्यात ते सामर्थ्य आपण तयार केलं पाहिजे. आणि हे सामर्थ्य तयार आपण केल्यानंतर काय होणार, आपल्याला त्यांची प्राप्ती होणार. आणि ते सद्गुरू काय करतात तर आपल्याला ब्रह्मभाव प्राप्त करून देतात. कारण ब्रह्मभाव हा प्राप्त होण्यासाठी किंवा ब्रह्मकार वृत्ती होण्यासाठी हे एवढं सोपं नाही. कारण वरपंगी परमार्थ किंवा वरवर आपण दिखाऊने कितीही परमार्थ केला आणि अंतःकरणातून जर का परमार्थ केला नाही तर आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती ही हुकल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण परमार्थ करू आणि आपण आपल्या संसारात जोमाने राहू. म्हणजे वरी वरी पालवी खुडजे, म्हणजे वरवर पालवी आपण जसं खोडली जाते आणि म्हणजे बघा वरी वरी पालवी खुडजे मुळी उदिक घालीजे. म्हणजे त्या मुळाला पाणी घातल्यानंतर काय होतं की ते झाड आहे ते पूर्ण टवटवीत होतं. तसं संसारामध्ये आपण परमार्थ आपला फक्त दिखाऊपणाने दाखवला आणि इकडे संसारात आपण काम क्रोधादी विकार आपल्याकडे चांगले ठेवले ठासून तर ते उपयोगाचे नाहीत. मग आपल्याला जर ब्रह्मप्राप्ती किंवा ब्रह्मस्वरूपाची आपल्या स्वरूपाची जर का प्राप्ती करायची असेल तर आपल्यातले षडविकार हे घालवले पाहिजेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे सर्व घालवले पाहिजेत. आणि हे कशाने जाणार तर नामचिंतनाने, निष्काम कर्माने, उपासनेने जाणार आहेत. आणि हे घालवल्यानंतर आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होणार आहे. आणि आपल्या ठिकाणाचं आवरण म्हणजे अज्ञान दोष हा निवृत्त करून आपल्याला आपली प्राप्ती होणार आहे. आणि माऊलीने पुढं असंही म्हटलं की भ्रांतासही, म्हणजे भ्रांतासही म्हणजे ज्याला भ्रांत पुरुषाला जे काय भ्रम आहे त्या भ्रम असलेल्या पुरुषाला देखील हा ब्रह्मभाव प्राप्त होणार आहे. मग तो ब्रह्मभाव हा आपल्याला प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे तर संतांनाच आपण शरण गेलं पाहिजे. आणि संतांच्या शरणांगतीमध्येच आपला उद्धार आहे. बघा एक दृष्टांत देतो फक्त आणि आपण सेवा संपवायची आहे. बघा आगावरी फेडावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगी का जे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. बघा ऐरणीवरती परीस ठेवला, ऐरणीवरती परीस ठेवला तर त्या परीसाचं काय होणार आहे तर त्या परीस ठेवल्याने त्या ऐरणीचं सोनं होतं, ऐरणीचं सोनं होतं. पण तो घन मारणारा आहे किंवा तो घन त्या परीसाचे 2 तुकडे करणार आहे हे परीसालाही माहीत आहे. पण ते परीस त्या घन म्हणजे ऐरणीचं त्या परीसाने जसं सोनं केलं तसं तो घन देखील ज्या वेळेला त्या परीसावरती प्रहार करतो त्यावेळेला प्रहार करताना त्या घनाचं देखील सोनं होतं. एवढं सामर्थ्य कशाचं आहे परीसाचं आहे. मग बघा अगदी
संत देखील तसेच आहेत. संतांना कुणीही त्रास कितीही दिला किंवा जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, खड जरी तिथं संतांच्याकडे गेलेत तरी त्यांना त्यांच्या ठिकाणी सत्कर्म सद्बुद्धी हे सद्गुरू संत देत असतात. म्हणजे काय होतं की त्यांच्याकडे दृष्ट जरी गेला तरी त्यांना ते ब्रह्मप्राप्ती करून देतात आणि चांगलाही गेला तरी ते ब्रह्मप्राप्ती करून देतात. तसं म्हणूनच आपणही अशा सद्गुरूंच्याकडं जायचं आहे की तिथं आपल्याला आपल्या स्वरूपाचीच प्राप्ती झाली पाहिजे. असे सद्गुरू आपण शोधले पाहिजेत आणि मग असे सद्गुरू आजही आहेत. फक्त आपल्याला ती दृष्टी आली पाहिजे आणि ती दृष्टी आपल्याला सर्वांनाच यावी अशी मी माझे गुरुवर्यांच्याकडे प्रार्थना करन की जे जे कोणी या ज्ञानयज्ञामध्ये नामयज्ञामध्ये आलेले आहेत, आलेले नसतील, त्यांच्यावरती कृपादृष्टी व्हावी आणि सर्वांना ब्रह्मभाव प्राप्त व्हावा. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शनी प्रशस्तीशी ठावो, जयाचेने संगी ब्रह्मी भावो, भ्रांता सही. म्हणजे त्या तीर्थाला पुनीत करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे आणि संतांच्या दर्शनामध्ये समाधान आहे आणि संतांच्या दर्शनाने ब्रह्मभाव हा भ्रांत पुरुषालाही मिळणार आहे. हा ब्रह्मभाव आम्हा सर्वांना प्राप्त हो आणि झालेली सेवा संतांच्या सद्गुरूंच्या ज्ञानोबरायांच्या चरणांवरती समर्पित करून आणि ज्यांनी मला ही सेवा दिली त्यांचा मी शतशः ऋणी राहीन. कारण ही गुरुसेवा आहे आणि ही गुरुसेवा अधिकार नसतानाही मला प्राप्त झाला. अशा आदरणीय गुरुतुल्य विनायकजी महाराज निगोट यांचा मी खरोखर ऋणी आहे आणि सदैव ऋणी राहीन आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. विठाला 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 विठाला.